Today, we are going to learn about the conducting system of human heart. The human heart is the myogenic. ह्युमन हार्ट कसा आहे? मायोजेनिक आहे. मायोजेनिक म्हणजे काय? Here the heart is capable to generating the cardiac contraction. म्हणजे ते काय करतं? आकुंचन पावतं, प्रसरण पावतं. म्हणजे लहान होतं, मोठं होतं. म्हणजे आपण हृदयाचे जे ठोके असतात, बरोबर? तुम्हाला माहित आहे, त्या गाण्यामध्ये सांगितलं आहे त्या पद्धतीने. काय? धक धक. दॅट इज द हब लव. त्याचं जे साऊंड कसा असतो? हब लव. LUB HUB. हब लव असा आवाज येतो. दॅट इज दीज आर द ह्युमन हार्ट इज मायोजेनिक. स्वतःहून ते स्पंदन तयार करतं. स्पंदन म्हणजे आकुंचन पावणे आणि प्रसरण पावणे. मग हे जे स्पंदन तयार करते, हे these are the capable to generate the cardiac contraction. Here it shows the rhythmicity, and it generates the own rhythm. The specialized muscle, these are called as the cardiac muscle. हे कशापासून बनलेलं आहे? मसल कार्डियाक मसल पासून बनलेलं आहे. Here तीच डायग्राम आहे, व्यवस्थित पाहिजे. Here when the part of this upper right corner, the right atrium is called as the SA node. इथं पहा, सगळ्यात वरच्या बाजूला काय असतं? SA node. What is SA node? सायनो ऑरिक्युलर नोड. SA नोडला काय म्हटलं जातं? सायनो ॲट्रियल किंवा सायनो ऑरिक्युलर. ॲट्रियम म्हणजेच ऑरिकल, लक्षात घ्या. ॲट्रियल म्हणजे ऑरिकल. सायनो atrial node म्हणजे SA node, and there lies in base of the opening of superior vena cava. वरच्या बाजूने, बरोबर, इथे दिसतंय वरच्या बाजूने जे ब्लड येतं त्याच्या बाजूला काय असतं? SA node असतो. Here another mass of the tissue, they are called as the fiber. They are conducting tissue to control the beating rate of the heart. The tissue consists of the SA node and EV node. याच्यामध्ये SA नोड असतो आणि EV नोड असतो. म्हणजे पहिला जो चेंबर आहे, हा जो पहिला चेंबर आहे याला म्हणायचं ॲट्रियम. हा लेफ्ट ॲट्रियम आहे, राईट ॲट्रियम आहे. राईट ॲट्रियम मध्ये EV नोड आणि SA नोड असतो. हा खालच्या बाजूला आहे AV नोड. EV नोड म्हणजे काय? ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड. ॲट्रिओ म्हणजे हे ॲट्रियम आहे, हे खालचं व्हेंट्रिकल आहे, दोघांच्या जवळ असतं, म्हणून त्याला काय म्हणतं? ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड. हे कोणता आहे? ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड. आणि वरचा कोणता आहे? SA नोड, सायनो ऑरिक्युलर नोड. म्हणजे सुरुवात, स्पंदन कुठं होतात? सुरुवात कुठं होते? सायनो ॲट्रियल नोडला होते. म्हणजे ज्यावेळेस एखादं मूल जन्मतं किंवा तयार होतं, त्यावेळेस त्याचे सुरुवातीचे जे स्पंदन आहेत हे कुठून सुरुवात होतात? SA नोड पासून सुरुवात होतात. आणि ह्या SA नोड पासून झालेले स्पंदन, आकुंचन, प्रसरण पावणे हे कोण रिसीव्ह करतं? EV नोड रिसीव्ह करतं. EV नोड रिसीव्ह केल्यानंतर, म्हणजे EV नोड म्हणजे कोणतं? ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड. इट रिसीव्स फ्रॉम these waves. And the SA node, these present in a right atrium. हा राईट ॲट्रियम मध्ये तो असतो. Then here SA node and EV node. The SA node, these are the sinoatrial node present in right atrium, and it acts as a pacemaker. त्यालाच काय म्हटलं जातं? Pacemaker. The heart, why it is called as the pacemaker? त्याला पेसमेकर काय म्हणतात? म्हणजे तो राजा आहे, म्हणजे आपल्या शरीराचा राजा. म्हणजे सुरुवात कोण करतं? हार्ट म्हणजे खरा महत्वाचा भाग आहे तो SA नोड. हे SA नोड आहे. हे स्पंदन म्हणजे आपण जिवंत आहे की तो माणूस मृत आहे. मृत असेल तर म्हणजे SA नोड तर थांबला, SA नोडने त्याचं कार्य बंद केलं तर काय होतं? त्याचे स्पंदन थांबतात
हार्टबीट थांबले की आपण म्हणतो ही इज डेड, म्हणजे तो मेलेला आहे. बरोबर. देन हिअर the SA node passes the contraction to the left atrium. कुठं पाठवतो तो? लेफ्ट ऍट्रियमला पाठवतो. पहा, इकडून इकडं पण पाठवतो, इकडून इकडं पण पाठवतो. बाण दाखवलेला आहे पहा. या दोन्ही बाजूला तो काय करतो? त्या वेव्स पाठवतो. अँड the SA node passes the contraction to the left ventricle and the AV node. The AV node is present in the right atrium. हा कुठं आहे? राईट ऍट्रियमच्या खालच्या बाजूला आहे. मात्र it is present in right atrium and wall near the base of the interatrial septum. कुठं आहे तो? इंटरएट्रियल सेप्टम. ह्या दोन्ही सेप्टमच्या जवळ. सेप्टम म्हणजे ही भिंत आहे, याच्या जवळ हा कोणता आहे? AV node आहे. Then the branches starts with the AV node called as the bundle of His. आता इथून पहा, इथून काय झालं? ब्रँचेस खालच्या बाजूला निघालेत. त्याला काय म्हणायचं? दॅट इज कॉल्ड ॲज द बंडल ऑफ हिस. त्याला काय म्हणायचं? इथे लिहिले पहा, बंडल ऑफ हिस. इथून सुरुवात झाली, बरोबर. इथून इथपर्यंत खाली जे निघालेलं आहे त्याला काय म्हणायचं? बंडल ऑफ हिस. Bundle of his from the branches of the septum, they are right and left bundle. दोन्ही बाजूला दोन बंडल आहेत. That is the left bundle and these are the right bundle. ह्या राईट साइडला गेलेले राईट बंडल. जसा बंडल म्हणजे काय? दोऱ्याचा बंडल असतो, तसा हे बंडल आहे. दोन्ही बाजूला दोन. ह्या लेफ्ट बाजूला गेले, त्या राईट बाजूला. इथं पण तसं दाखवलंय का? इथं हे आहे राईट आणि ही आहे लेफ्ट. दोन्ही बाजूला दोन बंडल झालेले आहेत, गेलेले आहेत. त्याला आपण म्हणतो ब्रँचेस. द बंडल ऑफ हिज, they form the two branches, the right and left. One from each ventricles. These are branches from the network of the ventricle. They are ventricular wall. They call as the Purkinje fiber. त्यांच्यापासून जे छोटे छोटे तयार झाले त्याला काय म्हणायचं? पर्किंजे फायबर. हे असं नाव काय दिलं त्याला? पर्किंजे. तो जो सायंटिस्ट होता, ज्या सायंटिस्टने शोध लावला, त्याचं नाव होते पर्किंजे, म्हणून त्याचं नाव टाकलंय पर्किंजे फायबर. लक्षात घ्या, सायन्स जनरली हे सायंटिस्टचं नाव असतं. पर्किंजे हे सायंटिस्टचं नाव आहे, त्याने शोध लावला म्हणून त्याचं नाव दिलं त्याने पर्किंजे फायबर. हे जे छोटे छोटे फायबर आहे पर्किंजे. आता हा होता हिस, HIS, हिस. हिस हा सायंटिस्टचं नाव आहे, HIS, हिस, म्हणून इथं कॅपिटल H आहे. म्हणजे इथं काय? हे सायंटिस्ट हिसने शोधून काढलं, म्हणून बंडल ऑफ हिस. अशा प्रकारे आहे द कंडक्टिंग सिस्टीम ऑफ ह्युमन हार्ट. अशा प्रकारे ही कंडक्टिंग सिस्टीम, म्हणजे इथं स्पंदन सुरुवात होतात, तिथून SA नोड पासून AV नोडला दिले जातात. AV node, it receives from this impulse from the bundle of his. Bundle of his transfers from this impulse from the posterior side by the Purkinje fiber. अशा प्रकारे या Purkinje फायबरला म्हणजे दोन्ही बाजूला हे स्पंदन दिले जातात आणि ते आकुंचन आणि प्रसरण